नमस्कार, मी अमित केदारे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी बघूया. कर्नाटक विरोधात पुण्यामध्ये आंदोलन झालेलं आहे. कर्नाटकच्या बसला काळं फासण्यात आलेलं आहे. आपण बघतोय कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांसंदर्भात वाद आपण कालपासून बघतोय. महाराष्ट्र कर्नाटक विरोधात पुण्यामध्ये हे आंदोलन बघायला मिळते. कर्नाटकच्या बसला काळं फासण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या एसटी चालकाला कर्नाटकात मारहाण करण्यात आलेली आहे. या संदर्भात कर्नाटक विरोधात पुण्यामध्ये हे आंदोलन बघायला मिळते. कर्नाटकच्या बसला काळं फासण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या एसटी चालकाला कर्नाटकात मारहाण करण्यात आली होती. कानाडी येतं का असं विचारत मारहाण करण्यात आलेली होती आणि यानंतर आज कर्नाटक विरोधात पुण्यामध्ये आंदोलन बघायला मिळतंय. कर्नाटकच्या बसला काळं फासण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या एसटी चालकाला कर्नाटकात मारहाण करण्यात आली होती. सध्या आपण जी दृश्य बघतोय ती कालची आहेत, ज्यावेळेला मारहाण करण्यात आलेली होती. महाराष्ट्राच्या एसटी चालकाला कर्नाटकात मारहाण झाली होती. कानाडी येतं का असा प्रश्न विचारलेला होता आणि त्यानंतर हा वाद निर्माण झालेला होता. सध्या आपण बघतोय कर्नाटक महाराष्ट्र वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान कर्नाटक विरोधात पुण्यामध्ये हे आंदोलन बघायला मिळतंय. सध्याचे आपण दृश्य बघतोय त्यामध्ये काल काय घडलं हे आपल्याला बघायला मिळतंय. महाराष्ट्राच्या एसटी चालकाला कर्नाटकात मारहाण करण्यात आली होती. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येतं का अशी विचारणा करत मारहाण करण्यात आलेली होती. या संदर्भातच कर्नाटक विरोधात पुण्यामध्ये आंदोलन पार पडतंय. कर्नाटकच्या बसला यावेळेला काळं फासण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या एसटी चालकाला कर्नाटकात मारहाण झाली होती. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येतं का अशी विचारणा केली होती आणि त्यानंतर त्या चालकाला मारहाण सुद्धा झालेली होती. याचा निषेध म्हणून आज पुण्यामध्ये हे आंदोलन केलं जात आहे. कर्नाटक विरोधात पुण्यामध्ये आंदोलन पार पडतंय आणि कर्नाटकच्या बसला यावेळेला काळं फासण्यात आलेलं आहे. पुण्यामध्ये आंदोलक आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कर्नाटक विरोधात पुण्यामध्ये आंदोलन पार पडतंय. कर्नाटकच्या बसला काळं फासलेलं आहे. याचं कारण असं की महाराष्ट्राच्या एसटी चालकाला कर्नाटकात मारहाण झालेली होती.